टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ प्रभूचा आज महाशिवरात्रीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली। कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते ही सपत्नीक महापूजा पार पडली आणि त्या महापूजा पार पडल्यानंतर आपल्या सोबत आहेत हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अभिनव गोयल सर खरं तर आज महाशिवरात्री आहे। महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथाचं दर्शन घेतलं, सपत्नीक अभिषेक केला, काय भक्ती काय भावना? सर्वप्रथम उद्या महाशिवरात्री आहेत, म्हणजे आता सुरुवात झालेली आहे, म्हणून सर्व नागरिकांना सर्व हिंगोलीकरांना मी महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा देतो। आज आपलं जे औंढा ज्योतिर्लिंग आहेत या ठिकाणी रात्रीची जे महापूजा असते ते माननीय आमदार संतोष बांगर साहेब त्यांच्यासोबत सर्व जे महाराज आहेत पुजारी आहेत त्यांच्यासोबत करण्याचा योग मलाही सपत्नीक आला आणि इथे आज औंढा नागनाथला गर्दी आपण पाहतात मागे की सुरू झालेली आहे आणि उद्यापासून यात्रा भरणारच आहेत। तर इथे प्रशासनामार्फत आपण सगळे सुविधा आणि प्रशासन आणि मंदिर ट्रस्ट हे सगळे जे प्रशासन आहेत मंदिरचे त्यांच्या मार्फत सगळी व्यवस्था करण्यात आली आहे। पोलीस बंदोबस्त पासून सगळी भाविकांसाठी सुविधाही उपलब्ध आहेत, म्हणून मला वाटतं 1 तारखेपर्यंत जे रथ निघणार आहे तिथपर्यंतची आपली पूर्ण नियोजन आहेत। भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे, म्हणून आज आनंदी होतोय आणि चांगलंही वाटलं आणि जिल्हाधिकारी म्हणून इथे पहिलीच महाशिवरात्री असल्यामुळे आणखी या ज्योतिर्लिंगाचा विकास पर्यटनच्या दृष्टीने आणि भाविकांच्या दृष्टीने कसे करता येईल त्याच्याबद्दल पुढचा विचार करता येईल। निश्चितच शेवटी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि आजपासून जो सुरू झालेला महाशिवरात्री उत्सव आहे आणि याची पूर्णतः प्रशासनाकडून जबाबदारी घेण्यात आलेली आहे। जे काही प्रशासनाकडून उपाययोजना आहेत ते सुद्धा या औंढा नागनाथ मंदिर परिसरामध्ये राबवित असल्याचं जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितलं। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडे सह रमेश चेंडके, टीव्ही 9 मराठी, औंढा नागनाथ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।